नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, इथे प्रियाला आता अर्जुनने चांगला धडा शिकवलेला असतो. वारंवार सांगून सुद्धा प्रिया काही ऐकायला तयार नसते. तर इथे अर्जुन बरोबर लगट करणाऱ्या प्रियाच्या आता अर्जुनने चांगलंच थोबाडीत दिलेलं असतं आणि तिला आता वॉर्निंगच दिलेली असते की माझ्या रूममध्ये पाऊलसुद्धा ठेवायचं नाही. आणि त्याचबरोबर इथे आता अर्जुन आणि प्रियाच्या लग्नाचा मुहूर्त 3 दिवसानंतरचा निघालेला असतो. त्यामुळे हळद, मेहंदी, संगीत, साखरपुडा, लग्न हे लगेचच उरकून घ्यायचं असतं. त्यामुळे इथे आता अर्जुनला प्रियाबरोबर साखरपुडा करण्यामध्ये अजिबातच इंटरेस्ट नसतो. तेव्हा इकडे अर्जुनने साखरपुड्याच्या दिवशी प्रियाचा पचका करायचं ठरवलेलं असतं आणि त्या दिवशी बायकोचा मान अर्जुनने सायलीलाच दिलेला असतो. तर आता इकडे आजच्या भागामध्ये अर्जुनने प्रियाच्या थोबाडीत कशा पद्धतीने दिलेली असते आणि तिला शेवटची वॉर्निंग दिलेली असते आणि त्याचबरोबर साखरपुड्याच्या दिवशी अर्जुनने प्रियाचा पचका कशा पद्धतीने केलेला असतो आणि सायलीला बायकोचा मान कशा पद्धतीने दिलेला असतो, आजच्या भागामध्ये सविस्तरपणे आपण बघूया. तर प्रेक्षकांनो, इथे प्रियाला काही करून अर्जुन बरोबर लग्न करायचं आहे. अर्जुन तिचा इतका तिरस्कार करतो, इतका अपमान करतो, तरी तिला काही फरक पडत नाही आहे. तिला फक्त अर्जुनची बायको आणि सुभेदारांची सून होण्यामध्येच खूपच जास्त इंटरेस्ट आहे. मग अर्जुनने तिचा कितीही अपमान केला तरीसुद्धा तिला चालणार असतो. तर इकडे आता सुभेदारांनी गुरुजींना बोलावलेलं असतं लग्नाचा मुहूर्त काढण्यासाठी. तर इकडे गुरुजी आल्यानंतर 2 मुहूर्त काढलेले असतात. एक म्हणजे 3 दिवसाचा आणि दुसरा मुहूर्त 2 महिन्यांचा. तेव्हा सगळ्यांना आता 2 महिन्यांचा मुहूर्त चालणार असतो, कारण लग्नाची तयारी ही जय्यत करायची असते. त्यामुळे सगळ्यांना आपापला वेळ हवा असतो शॉपिंग करण्यासाठी, डेकोरेशनसाठी आणि इकडे महत्त्वाचं म्हणजे अर्जुनला तर स्वतःच्या मनाची तयारी करण्यासाठीच वेळ हवा असतो. पण इथे सगळेजण म्हणत असतात की 2 महिन्यांचा मुहूर्त खूपच जास्त छान आहे. पण प्रियाला आता 2 महिन्यांचा मुहूर्त नको असतो, कारण तिला भीती वाटत असते 2 महिन्यांमध्ये जर पूर्णाजी खपली तर, असं ती म्हणत असते. पूर्णाजी जर मेली तर अर्जुन माझ्याबरोबर कधीच लग्न करणार नाही. तो मला समोर उभंसुद्धा करणार नाही, कारण अर्जुनला सगळ्यांनी इमोशनल ब्लॅकमेल केलं आहे. पूर्णाजी आजारी आहे म्हणून त्याने प्रियाबरोबर लग्नाला होकार दिलेला असतो आणि जर पूर्णाजीच नसेल तर इथे लग्न करण्याचं कारणच काय, असं अर्जुन म्हणेल आणि प्रियाबरोबर ठरलेलं लग्न तो मोडून टाकेल असं प्रियाला वाटत असतं. तेव्हा ती म्हणते अजिबात नाही, मला आता रिस्क घ्यायची नाही आहे. इकडे सायलीसुद्धा म्हणते की अर्जुनची बायको तर मीच होणार आणि त्याचबरोबर चैतन्यसुद्धा वारंवार म्हणत असतो की तू सायली वहिनीजवळ बोल अर्जुन आणि काहीतरी यातून मार्ग काढ, पण हे लग्न करू नकोस. तर इकडे प्रियाला असं वाटत असतं की प्रतिमासुद्धा या लग्नामुळे खुश नाही आहे. ती म्हणते की तुम्हाला जे वाटेल तसं तुम्ही करा. तेव्हा इकडे प्रियाला वाटत असतं की 2 महिन्यांचा कालावधी खूपच जास्त असतो. यातल्या कुठल्याही लोकांनी जर लग्न मोडण्याचा प्रयत्न केला आणि पूर्णाजीला जर याच्यामध्ये पटवलं आणि अर्जुनचं सायलीवरतीच प्रेम आहे हे जर सगळ्यांना कळलं तर माझं आणि अर्जुनचं ठरलेलं लग्न मोडेल. म्हणून मला आता काही रिस्क घ्यायची नाही आहे. त्यामुळे प्रिया सगळ्यांना विरोध करते आणि 3 दिवसानंतरचा मुहूर्त छान आहे असं ती म्हणते. ती म्हणते की सगळं आपण आता इथे साध्या पद्धतीमध्ये करूया. तर इथे बांगड्या भरण्याचा कार्यक्रम, हळद हे आपण सगळं घरी करू आणि संगीत आणि लग्न आपण हॉलवरती करूया. त्याच्यामुळे हॉल सजवायलासुद्धा वेळ मिळेल आणि घरीसुद्धा लवकरात लवकर डेकोरेशन होईल. आपण साध्या पद्धतीमध्ये करूया. तसंही मला शो ऑफ करायला आवडत नाही, असं प्रियाचं म्हणणं असतं. तेव्हा सगळेजण म्हणतात की ठीक आहे, प्रियाची जर इच्छा आहे तर कशाला ना 2 महिने थांबायचं, आपण 3 दिवसानंतरचाच मुहूर्त घेऊया. तर इकडे अर्जुनला आता खूपच जास्त या सगळ्या गोष्टींचं टेन्शन आलेलं असतं. त्याचं म्हणणं असतं की हे लग्न मी फक्त पूर्णाजीसाठी करतोय, नाहीतर ह्या प्रियाचं तोंडसुद्धा बघायची मला अजिबातच इच्छा नाही आहे. तेव्हा इकडे अर्जुन आता सायलीची ओढणी जेव्हा चैतन्याला नेऊन द्यायला सांगतो, तो म्हणतो की ही ओढणी तू सायलीला परत कर, कारण ही ओढणी जर मी बघितली ना तर मला वाटेल की मी हारलो, सायलीला दिलेला शब्द मी पूर्ण नाही करू शकलो. तेव्हा इकडे चैतन्य जेव्हा ती ओढणी घेऊन सायलीकडे जातो, तिथे गेल्यानंतर सायली म्हणत असते की ही ओढणी तुम्ही यांना परत नेऊन द्या. अर्जुन सरांना सांगा की ही ओढणी आणि ओढणीवाली
दोघीही फक्त तुमचीच आहेत आणि त्यांना टेन्शन घ्यायला सांगू नका. तेव्हा चैतन्य म्हणत असतो की अर्जुनला प्रियाबरोबर लग्न करायचंच नाही आहे, त्याचं फक्त तुझ्यावरती प्रेम आहे वहिनी. पण अर्जुन आता आतून पूर्णपणे खचून गेला आहे, कारण त्याला फक्त पूर्णाजीची काळजी वाटते, म्हणून त्याने प्रियाबरोबर लग्न करण्यासाठी होकार दिला आहे. प्रिया इकडे अर्जुनच्या ह्या इमोशनल साईडचा खूपच जास्त उपयोग करून घेते. तो पूर्णाजीसाठी किती इथे व्याकुळ होतो, किती इमोशनल होतो तिला बरोबर माहिती आहे. आणि म्हणूनच प्रियाने अर्जुनची आता दुखती नस पकडले, ती म्हणजे पूर्णाजी. आणि ती सतत पूर्णाजीचं नाव घेऊन तिच्या आजारपणाचं कारण पुढे करून ती अर्जुनला ब्लॅकमेल करत असते. आणि म्हणूनच इथे अर्जुनने लग्नाला जरी होकार दिला असला तरी सुद्धा मनातून तो फक्त तुमच्यावरती प्रेम करतोय आणि तुम्हाला खूपच जास्त मिस करतोय. अर्जुनची अवस्था खूप जास्त बिकट झालेली आहे. तो काही करू सुद्धा शकत नाही आहे. त्याला हे लग्न करायचं नाही आहे. तो एका शब्दावरती हे लग्न मोडू शकतो, पण जर पूर्णाजीला काही झालं तर ते मात्र तो कधीच सहन करू शकणार नाही. त्यामुळे इथे तो कुठलीही ॲक्शन घेऊ शकत नाही आहे. तेव्हा सायली म्हणते, मला माहिती आहे अर्जुन सरांचं फक्त माझ्यावरती प्रेम आहे, त्याला प्रियाबरोबर लग्न त्यांना करायचंच नाही आहे. पण इथे पूर्णाजीसाठी त्यांनी होकार दिला आहे, हे सगळं मला माहिती आहे. तुम्ही त्यांना सांगा की मला अजिबात त्यांचा राग आलेला नाही आहे आणि मी कुठल्याही पद्धतीचा गैरसमज करून घेतलेला नाही आहे. वचन हे पूर्णाजींना अर्जुन सरांनी दिलं आहे ना, पण मी तर कुठलंही वचन दिलेलं नाही आहे. त्याच्यामुळे लग्न तर माझंच अर्जुन सरांबरोबर होणार. तुम्ही तिकडे जी तयारी होती आहे ना, जे काही कार्यक्रम होणार आहे ते फक्त तुम्ही मला सांगा. ते कार्यक्रम इथे सुद्धा होतील. जेव्हा मेहंदी असेल, हळदी असेल, ते कधी कधी होणार आहे हे प्रत्येक गोष्ट मला कळली पाहिजे. चैतन्य म्हणतो की वहिनी काळजीच करू नका, तुम्ही एवढं बोललात ना, आता मला सुद्धा बरं वाटतंय. अर्जुनचं आणि तुमचंच लग्न व्हायला पाहिजे. ती प्रिया एक नंबरची खोटारडी मुलगी आहे. फक्त पैशांसाठी अर्जुन बरोबर लग्न करते. अर्जुन तिचा इतका अपमान करतोय, पण तरीसुद्धा ती त्याची पाठ सोडत नाही आहे. तेव्हा इकडे सायली म्हणते, तुम्ही निश्चिंत राहा आणि अर्जुन सरांना सांगा काळजी करू नका म्हणून. तेव्हा चैतन्य येऊन अर्जुनला सांगतो, सायली वहिनीने लग्नाची तयारी केलेली आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो, कुणाबरोबर? तेव्हा चैतन्य म्हणतो की तिच्या नवऱ्याबरोबर. सायली वहिनीचं आणि तुझंच लग्न होणार आहे. सायली वहिनीचं असं म्हणणं आहे की तू फक्त हे लग्न एन्जॉय कर, पण लग्न मात्र सायली वहिनीबरोबरच तुझं होणार, प्रियाबरोबर नाही. सायली वहिनी पूर्ण तयारीत आहे प्रियाला धडा शिकवायला आणि पुन्हा एकदा तोंडावरती पाडायला. प्रियाचं तुझ्याबरोबरचं लग्नाचं हे जे काही स्वप्न आहे ना, ते तिचं पूर्णच होणार नाही आहे, असं तिचं म्हणणं आहे. सायली वहिनी या घरामध्ये सुभेदारांची सून आणि तुझी बायको म्हणून लवकरच येणार आहेत. तेव्हा इकडे अर्जुनला सुद्धा धीर येतो की नक्कीच सायलीने काहीतरी विचार करून हा निर्णय घेतलेला आहे. आणि तिने सांगितलेलं असतं की पूर्णाजीच्या तब्येतीला सुद्धा काहीच होणार नाही. पूर्णाजी स्वतः मला सून म्हणून स्वीकारतील आणि अर्जुन सरांची बायकोसुद्धा. तेव्हा चैतन्य म्हणालेला असतो की तुला फक्त ह्या ओढणीच्या कलरबरोबर मॅचिंग असा कुर्ता घालायला सांगितलं आहे, तू घालशील ना? अर्जुन म्हणतो की नक्कीच. आणि ती ओढणी तो पुन्हा आपल्या गळ्यामध्ये टाकून बसतो. तेव्हा इकडे सायलीने पूर्ण तयारी केलेली असते की प्रियाचा वारंवार पचका करायचा म्हणजे करायचा. तर इकडे आता साखरपुड्याच्या दिवशी अर्जुनला प्रियाबरोबर साखरपुडा करायचा नसतो. तेव्हा त्याने स्वतःच्या हाताला दुखापत करून घेतलेली असते. त्याने असं लागून घेतलेलं असतं. साखरपुड्याच्या दिवशी ज्या बोटामध्ये अंगठी घातली जाते त्याच बोटाला त्याने दुखापत जास्तीत जास्त करून घेतलेली असते, जेणेकरून प्रियाने त्याच्या बोटामध्ये अंगठी घालू नये म्हणून. तेव्हा इकडे आता साखरपुड्याच्या दिवशी अर्जुनने प्रियाचा पचका करायचं ठरवलेलंच असतं. तर इकडे तिने जो त्याला कुर्ता आणलेला असतो साखरपुड्यासाठी, तो कुर्ता न घालता सायलीने सांगितलेल्या रंगाचा कुर्ता त्याने घातलेला असतो आणि ती शेरवानी घालून तो रेडी झालेला असतो. तर इथे प्रियाने स्वतःच्या ड्रेसबरोबर मॅचिंग असा कुर्ता त्याला घेतलेला असतो. तो कुर्ता त्याने न घालता सायलीच्या आवडीचा कुर्ता घातल्यामुळे तिथे आता प्रियाला खूपच जास्त राग आलेला असतो, पण तरीसुद्धा ती गप्प बसते. त्यानंतर साखरपुड्याची अंगठी घालण्याची वेळ आलेली असते. तेव्हा इकडे अर्जुनच्या बोटाला हाताला खूपच जास्त लागलेलं असतं. तेव्हा प्रिया म्हणते, हे सगळं काय आहे? हे काय झालं अर्जुन तुझ्या बोटाला? तेव्हा अर्जुन म्हणतो की माझा तोल गेला आणि मी पडलो, तेव्हा माझ्या हाताला ही दुखापत झालेली आहे. तेव्हा इकडे सगळेजण म्हणतात, अरे खूपच लागले, त्याला पट्टी वगैरे करायची ना.
तेव्हा अर्जुन म्हणतो, नाही, तुम्हाला सगळ्यांना खूप घाई आहे ना माझ्या लग्नाची. तेव्हा मला असं वाटलं की वेळ वाया जायला नको, म्हणून मी तसंच निघून आलो आहे. तेव्हा तू घाल ना, बोटामध्ये अंगठी घाल. तेव्हा इकडे आता प्रिया म्हणत असते की ठीक आहे, आणि ती त्याच बोटामध्ये अंगठी घालायला जात असते. पण इथे अर्जुनला आता खूपच जास्त दुखत असतं. आणि तेव्हा इथे कल्पना म्हणत असते की तन्वी, अगं त्याच बोटामध्ये अंगठी घालायला कशाला पाहिजे, दुसऱ्या हाताच्या बोटामध्ये घाल. अर्जुनला किती त्रास होतोय. आणि सगळेजण अर्जुनच्या काळजीपोटी प्रियाला आता दुसऱ्या हाताच्या बोटामध्ये अंगठी घालायला सांगतात. त्याचबरोबर इथे साखरपुड्याच्या दिवशीसुद्धा अर्जुनने प्रियाचा पचका केलेला असतो. आणि सायलीला आपल्या बायकोचा मान देत जेव्हा सायली त्याला भेटायला येते चैतन्याच्या मदतीने, तेव्हा इकडे अर्जुन सायलीला बघून खूपच जास्त खुश होतो. आणि इथे सायली अर्जुनचा हात आपल्या हातात घेते आणि ती खूपच जास्त इमोशनल होते, कारण त्याच्या हाताला खूप जास्त लागलेलं असतं. तेव्हा इकडे अर्जुन म्हणतो की आता या हाताला दुखापत होणार नाही, पण तुम्ही आणलेली अंगठीच या बोटामध्ये तुम्ही घातली पाहिजे. तेव्हा इकडे सायली आता अर्जुनच्या बोटामध्ये तिने आणलेली अंगठी घालते. आणि अर्जुनने सायलीसाठी जी अंगठी घेतलेली असते, तिला ज्या दिवशी त्याने स्टँडमध्ये प्रपोज केलेलं असतं त्याच दिवशी जी अंगठी त्याने सायलीसाठी आणलेली असते, ती अंगठी त्याने सायलीच्या बोटामध्ये घातलेली असते. तेव्हा इकडे खऱ्या अर्थाने दोघांचा साखरपुडा झालेला असतो. तर इथे अर्जुनने आता सायलीलाच बायकोचा मान देत साखरपुड्याची अंगठीसुद्धा तिच्याच हाताने घातलेली असते. आणि अर्जुनने सायलीला अंगठी घातलेली असते. त्यामुळे सायली तर खूपच जास्त खुश झालेली असते. इथे सायलीने प्रियाला पहिली मात दिलेली असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, रात्रीच्या वेळेला प्रिया अर्जुनच्या रूममध्ये येते आणि त्याच्याबरोबर लगट करण्याचा प्रयत्न करत असते. त्याला म्हणत असते की अर्जुन, तुझ्या हाताला कसं काय लागलं रे, एवढं कसं लागलं. तेव्हा तिला बरोबर कळलेलं असतं की अर्जुनने हे सगळं मुद्दामून केलेलं आहे. तेव्हा अर्जुनने सायलीने बोटामध्ये घातलेल्या अंगठीला आता कापड बांधलेला असतो, त्याने पट्टी केलेली असते आणि त्या पट्टीमध्ये आतमध्ये ती अंगठी गेलेली असते. त्याच्यामुळे प्रिया जेव्हा अर्जुनचा हात आपल्या हातात घेते तेव्हा तो हात तिच्या हातातून सोडवून घेतो, जेणेकरून सायलीने घातलेली अंगठी तिला दिसू नये म्हणून. नाहीतर मग तिला कळेल की अर्जुनने हे नाटक केलं होतं आणि मग कदाचित ती पूर्णाजीला जाऊन सांगेल आणि पूर्णाजीला या गोष्टीचा त्रास होईल. तेव्हा अर्जुनने हाताला केलेल्या पट्टीमध्ये सायलीने घातलेली अंगठी ही लपवून ठेवलेली असते. त्याचबरोबर इकडे आता प्रिया त्याच्याबरोबर आता खूपच जास्त गोड गोड बोलण्याचा प्रयत्न करत असते, त्याचा हात पकडण्याचा प्रयत्न करत असते. तेव्हा अर्जुन इथे म्हणतो, तन्वी, मी तुला किती वेळा सांगितलंय माझ्या रूममध्ये यायचं नाही आणि माझा हात तर मुळीच पकडायचा नाही. तुला मी आधीसुद्धा सांगितलं होतं की हे लग्न मी फक्त आणि फक्त पूर्णाजीसाठी करतोय, नाहीतर माझं तुझ्यावरती प्रेम ना कधी होतं ना कधी असणार आहे, कळलं तुला. माझं फक्त सायलीवरती प्रेम आहे आणि सायलीच माझी बायको आहे. तेव्हा इकडे मी तुला कधीच माझ्या आयुष्यामध्ये बायकोचा दर्जा देऊ शकत नाही. पूर्णाजीच्या सांगण्यावरून मी फक्त तुझ्याबरोबर लग्न करतोय एवढंच, बाकी काही नाही. तेव्हा इकडे आता प्रिया म्हणत असते, अर्जुन, तू आता असं बोलणार आहेस का. अरे आपलं लग्न होणार आहे, लग्न झाल्यानंतरसुद्धा तू माझ्याशी असंच वागणार आहेस. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो, माझ्या वागण्यामध्ये अजिबात बदल होणार नाही आहे. तुला जर माझ्या रूममध्ये जर यायचं असेल तर माझ्या परमिशनने यायचं, त्याशिवाय माझ्या रूममध्ये तू पाऊलसुद्धा ठेवायचं नाही. आणि लग्न झाल्यानंतरसुद्धा तुला असं वाटत असेल की मी तुला माझ्या रूममध्ये राहू देईन, पण असं अजिबात होणार नाही. सगळ्यांच्या सांगण्यावरून मी फक्त तुझ्याबरोबर लग्न करतोय, पण बायकोचा दर्जा तुला मुळीच देणार नाही आहे. मग त्यासाठी मला कुणी कितीही ब्लॅकमेल केलं ना तरीसुद्धा मी कुणाचं काही ऐकणार नाही आहे, कळलं तुला. ही एक गोष्ट लक्षात ठेव. तेव्हा इथे अर्जुन आता प्रियावरती खूपच जास्त चिडलेला असतो, तरीसुद्धा ती काही ऐकायला तयार नसते. ती इथे अर्जुनचा हात पकडून अजूनच त्याच्याजवळ जवळीकता साधण्याचा प्रयत्न करणार. तेव्हा अर्जुनला इतका राग येतो की तो जोरदार प्रियाच्या कानाखाली देतो आणि म्हणत असतो की तन्वी, तुला किती वेळा सांगितलं की माझ्या रूममध्ये यायचं नाही, माझ्या जवळ येण्याचा प्रयत्न करायचा नाही, पण तुला सांगितलेलं ऐकू येईल तर ना. पण आता मी तुझं अजिबात काही वागणं हे सहन करणार नाही आहे. आणि तो जोरदार प्रियाच्या थोबाडीत देऊन तिला आपल्या रूममधून हाकलून देतो आणि म्हणतो की परत माझ्या रूममध्ये
पाऊलसुद्धा ठेवायचं नाही. तुला काय वाटतं लग्नाला होकार दिलाय तर मी तुझा बायको म्हणून स्वीकार करणार आहे, हे स्वप्न तू बघणं बंद कर. कारण हे तुझं स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही आहे, कळलं तुला? तेव्हा इथे आता प्रियाला चांगलीच थोबाडी दिल्यानंतर इथे प्रियाच्या कानातून सुद्धा वाफा आलेल्या असतात आणि तिला कळलेलं असतं की आपण कितीही प्रयत्न केले तरीसुद्धा अर्जुन काही माझ्या कधीच प्रेमात पडणार नाही आहे, बायकोचा दर्जा देणार नाही आहे. पण काहीही झालं ना तरीसुद्धा मी अर्जुनबरोबर लग्न केल्याशिवाय काही राहणार नाही, असं प्रिया म्हणते. तर इकडे सायलीने केलेला प्लॅन सक्सेसफुल झालेला असतो. अर्जुनमध्ये सुद्धा आता एक नवी उमेद तयार झालेली असते की काही झालं तरीसुद्धा आता सायली काहीतरी शक्कल लढवून हे लग्न मोडणार आणि सायलीचं आणि माझं लग्न होणार. त्यामुळे इथे अर्जुन आणि सायली दोघेजण आपल्या लग्नाची तयारी करत असतात.